ओम नमः चंडिकायै. आज या नारायणी मासाच्या कृष्ण पक्षाची अष्टमी आहे. म्हणजे बरोबर 8 दिवसांनी तिथीप्रमाणे किंवा आपल्या भारतीय कालमानाप्रमाणे 8 दिवसांनी नवरात्र सुरू होणार आहे. देवी पुराणाच्या रामकथेप्रमाणे किंवा देवी पुराणाच्या 55व्या अध्यायाप्रमाणे ब्रह्मदेवांनी आणि नारदांनी प्रभू रामचंद्रांना जो उपदेश केला त्याप्रमाणे आजच्या दिवशी त्यांनी देवीच्या उपासनेची सुरुवात करा कृष्ण पक्षामध्ये असं त्यांनी सांगितलेलं होतं. त्यामुळं तेव्हापासून सर्व शाक्त संप्रदायामध्ये किंवा शक्ती उपासकांमध्ये कृष्ण पक्ष म्हणजे हा महालय महिना असतो. म्हणजे सर्वसाधारणपणे एरवी आता हा आपला अधिक अश्विन आला आहे म्हणून इथं अश्विन महिना आहे. आणि बरोबर काल सप्तमीच्या दिवशी बरोबर काल तुळजापूरला भगवतीला घोर निद्रेसाठी आसनावरती पलंगावरती झोपवण्यात आलेलं होतं. बरोबर आहे की नाही. तर मग ह्या अष्टमीचा मुहूर्त साधून आपण आता नवरात्राचे वेध सर्वांना लागलेले आहेत. तर आज मुद्दाम सकाळी सकाळी व्हिडिओ बनवत आहे की कारण कृष्ण पक्षाचा हा इतिहास असल्याकारणानं आम्हाला श्रीविद्या नवावरणाचा पर्याय करणं आवश्यक आहे, अनिवार्य आहे. त्यामुळं नुसतंच बोलून किंवा नुसता अभ्यास करून प्रवचन करून उपयोग नाही. महाराजांनी म्हटलं, माऊलींनी म्हटलं पण अनंत वाचाळ बरळती बरळ त्या कैसे गोपाळ पावे हरी असं म्हटल्याप्रमाणे की शक्ती उपासनेमध्ये कर्म आणि ज्ञान दोन्हीला समान स्थान दिलेलं आहे. त्यामुळं भगवतीची उपासना जेवढी शब्दांनी होते तेवढी कृतींनी पण होते. कारण ती भावना स्वरूप आहे. मंत्राणाम मातृका देवी शब्दानाम ज्ञानरूपिणी आपण जे चिंतन करून आलो ह्याच्यापूर्वी. शब्दानाम ज्ञानरूपिणी, बरोबर आहे की नाही. म्हणजे कसं की अभिव्यक्ती, भावनांची अभिव्यक्ती 2 गोष्टीतून होते. ह्या 2 गोष्टीतूनच सर्व क्रिया घडतात, सर्व चलनवलन चालतं किंवा सगळ्या गोष्टी चालतात. एक म्हणजे तुमचं कर्म, दुसरं म्हणजे तुमचा शब्द. ह्याच्या व्यतिरिक्त तुम्ही जर तुमच्या ज्या भावना आहेत, तुमच्या ज्या काही मनामध्ये येणाऱ्या उचलणाऱ्या ज्या काही इमोशन्स आपण ज्याला म्हणू, तर त्या फक्त कर्मानी येतात. म्हणून शक्ती उपासनेमध्ये, देवी उपासनेमध्ये दोन्हीला तेवढंच महत्त्व आहे. नुसतं पारायण जप करून उपयोग नाही, तर तेवढ्या श्रद्धेने मनासहित सर्व कर्मेंद्रियांसहित भगवतीची पूजा करणं आणि म्हणजे सपर्या करणं तेही तितकंच आवश्यक मानलं गेलेलं आहे. म्हणून सर्व म्हणजे काय म्हणतं विषय तो त्यांचा झाला नारायण जो म्हणतो की नाही आपण, म्हणजे आपला शरीराचा चलनवलनाचा सर्व विषयच भगवती स्वरूप झाला पाहिजे असं ते तत्त्व आहे. त्यामुळं आज या कृष्णाष्टमीच्या सर्वांना शुभेच्छा देतो. भगवती तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करू अशी प्रार्थना करून आपण आता आपल्या आख्यानाला सुरुवात करू. आजचं आख्यान थोडंसं छोटंसंच आहे, जास्त मोठं विशेष असं काही नाही. पण बरंचसं अपरिचित असं आख्यान ब्रह्मविवर्त पुराणाच्या प्रकृतिखंडामध्ये आणि देवी भागवताच्या नवमस्कंधामध्ये ह्या उपाख्यान ह्याला म्हटलं आहे. उपाख्यान ह्याला का म्हटलं, कारण ह्या सर्व मुख्य देवता नाही आहेत. ह्या देवीच्या अंशात्मक निर्माण झालेल्या ह्या प्रकृतीच्या, आद्य प्रकृतीच्या, आद्यशक्तीच्या अंशात्मकतेनं निर्माण झालेल्या या सर्व देवता आहेत. आणि ह्यांचं हे उपाख्यान आहे की आपल्या महाराष्ट्रीयन जी जनता आहे, धर्मपरायण जनता आहे, त्यांना या देवतांचा परिचय आहे पण थोडासा वेगळ्या स्वरूपातून आहे. म्हणून आपण आज चिंतन थोडंसं करतोय की नाथ महाराजांच्या हरिपाठामध्ये एक अभंग येतो. तर त्या अभंगात आपल्याला ह्या देवीचा थोडासा परिचय होतो. नाथ महाराजांच्या ह्या देवीवरती भारुडं पण भरपूर आहेत. भक्तिवीण पशु कशासी वाढला, सटवीने नेला कैचा नाही, सटवीने नेला कैचा नाही, सटवीने नेला कैचा नाही. एवढंच बाजू, पुढचं आपल्याला अभंग म्हणायचंच नाही आहे. याच्यात काय म्हणतात की पशु कशासाठी वाढला, की म्हणजे इथं आपण उपरोधिक रूपक जे नाथ महाराजांनी वापरलेलं आहे. नाथ महाराज काय म्हणतात की तू भक्तीशिवाय कशाला वाढलास, बरोबर आहे की नाही. भक्तीशिवाय जर तू वाढला तर तुला सटवीनं कसा नेला नाही असं ते म्हणतात. सटवी कोणाला घेऊन जाते, जे अभागे आहेत, जे दुर्भागी लोक आहेत की त्यांच्याच अपत्यांना, त्यांच्याच बालकांना सटवाई घेऊन जाते. बऱ्याच ठिकाणी असे उल्लेख आहेत मराठी वाङ्मयामध्ये, संत वाङ्मयामध्ये, की असं म्हणतात की सटवाई किंवा ही सटवी जी आहे
ती नशीब लिहिते 5व्या दिवशी 6व्या दिवशी नशीब लिहिते आणि ती त्याच्यावर तुम्ही ठरवते त्याच्यावरती. याचं कारण असं आहे तुम्हाला मी सांगतो. ब्रह्मदेवांची ही मानसी कन्या असणारी हिला संस्कृतमध्ये षष्ठी असं म्हणतो आपण, मराठीमध्ये हिला सटवाई असं म्हणतो. साधं सूत्र आहे. तुम्ही कृष्ण यजुर्वेदातला जर श्लोक बघितला तर त्याच्यामध्ये काय म्हणलं की ताम अग्निवर्णान तपसा ज्वलंतीम वैरोचनीम कर्मफलेषु जुष्टाम. काय म्हटलंय? वैरोचनीम कर्मफलेषु जुष्टाम. वैरोचनी छिन्नम असतात, थोड्या वेळासाठी बाजूला ठेवा. कर्मफलेषु जुष्टाम. मायारूपाणी प्रकृतीरूपाणी जेव्हा भगवती कार्यरत होते तेव्हा ती काय करते? तुमच्या हे जे काही आपण म्हणतो माझ्या भाग्यात काय आहे, प्रारब्धामध्ये जे आहे, आता त्या कर्मसिद्धांतावरती चर्चा करायची नाही आपल्याला. प्रारब्धामध्ये जे आहे ते भोगावं लागतंच. प्रारब्ध कर्मामध्ये कोणीही बदल करू शकत नाही. बदल क्रियमाण कर्मामध्ये होतो, संचित कर्मामध्ये होतो. याची विस्तृत चर्चा देवी भागवतामध्ये आलेली आहे, त्याचा विषय नाही. पण मला सांगायचं आहे काय, भगवती काय करते? तुमचे जे कर्माचे विपाक आहेत, जे कर्म जे तुम्हाला भोगायला येणार आहे त्याची ती फलदात्री आहे. कर्मफलेषु जुष्टाम. कालच्या चिंतनामध्ये आपण बघून आलो की प्रलय काळामध्ये सर्व जीवजंतू सर्वांची बीज माझ्यामध्ये समाहित होतात, प्रलयामध्ये माझ्यामध्ये समाहित होतात. मग जेव्हा पुन्हा सृष्टी होते तेव्हा माझ्यातूनच प्रसूत होतात. मग ती कर्म साठवली कुठं जातात? ह्याची सगळी प्रमाणं देवी गीतेमध्ये, देवी भागवतात 3ऱ्या स्कंदामध्ये, 7म स्कंदामध्ये सगळी प्रमाणाची उपलब्ध आहेत. आपल्याला त्याची चर्चा करायची नाही. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की भगवती ही कर्मफलेषु जुष्टाम आहे. मग तुम्ही केलेल्या कर्मांप्रमाणे, आत्तापर्यंत अर्जित केलेल्या संचिताप्रमाणे तुमचं नशीब लिहिणारी देवी कोण? तर ही षष्ठी देवी आहे. तर हिला षष्ठी का म्हणायचं तर ते सांगतात की षष्ठांशा प्रकृतिर्याच साच षष्ठी प्रकीर्तिता. आता हे बघा, ती महाराज्ञी महात्रिपुर सुंदरी सगळीच कामं जर ती करत बसली तर कसं व्हायचं? म्हणून तिने तुमच्या एक एक गोष्टींसाठी तिने एक एक अशा देवता वेगवेगळ्या सांगितलेल्या आहेत. तर त्यापैकी ही जी सटवाई जी आहे, जी षष्ठी देवी जी आहे, तिचं आख्यान आपण आज बघतो. ही षष्ठी कोण आहे, तिची उपासना हे कशी सुरू झाली वगैरे वगैरे सर्व चिंतन आपण आज करणार आहोत. तर सांगायचं तात्पर्य असं की बालकानाम अधिष्ठात्री विष्णुमायाच बालदा. ही कशी आहे? बालकानाम अधिष्ठात्री, बालकांची ही अधिष्ठात्री असणारी ही देवी आहे. कोण आहे ती? विष्णुमाया आहे. बालदा आहे म्हणजे आलं का? योगमाया परत्तमो गुणस्वरूपिणी पुन्हा आली आणि ही ब्रह्मदेवांची मानसिक कन्या आहे. मातृकासुच विख्याता देवसेना भिधानीच. मातृकांमध्ये आपण जी देवसेना नावाने जी देवी पूजा करतो ती ही षष्ठी देवी आहे. पुढं काय सांगितले? प्राणाधिक प्रिया साध्वी स्कंदभार्याच सुव्रता. स्कंद मुनी जे आहेत किंवा भगवान कार्तिकेय ज्यांना आपण म्हणतो, कार्तिकेयांची ही पत्नी असणारी देवसेना जी आहे ती कशी आहे? मातृका रूपिणी आहे. त्यांची स्कंदांची प्राण वल्ली देवसेना समेत सुब्रह्मण्ये नमः असं दक्षिण भारतामध्ये सगळीकडे म्हणतात की वल्ली आणि देवसेना ह्या कार्तिक स्वामींच्या 2 पत्नी आहेत. त्यातली ही देवसेना जी आहे, वल्ली जी आहे ती आदिवासी प्रभागातली त्यांची ती कन्या, आदिवासींची कन्या ती वल्ली तिला म्हटलं आहे. आणि देवसेना जी आहे ही देवकन्या आहे. मग ही कशी आहे? आयुःप्रदाच बालानाम धात्री रक्षणकारणी. बालकांचं रक्षण करणारी, बालकांना आयुष्य देणारी. असं म्हणतात की बाळ जन्मल्याच्या नंतर 6व्या दिवशी हिची पूजा करावी. आजकाल तर हॉस्पिटलमध्ये पण लोक पूजा करतात, काही लोक घेऊन तिथं जाऊन पूजा करतात. पंढरपूरला आमच्या इथं उत्तरादी मठाच्या बाजूलाच तिथं बाजूला षष्ठी देवीचं मंदिर आहे, दत्त मंदिराच्या समोरच्या बाजूला. तर तिथं ह्या षष्ठीचं पूजन आहे. कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात पण वरती तिथं असं ते पाळणे बांधा, ते काहीतरी तोरण बांधा. तिथं त्या सगळ्या मातृकांमध्ये कोल्हापूरच्या मंदिरामध्ये पण तिथं सटवाई किंवा षष्ठी देवी तिथं आहे. मग तिचं काय सांगितले? तस्या पूजा विधीन ब्रह्मन इतिहास मिदम शृणु यश्रुतम धर्मभक्त्रेण सुखदम पुत्रदम तथा. मग तिची पूजाविधी कशी आहे, तिचा इतिहास काय आहे ते तुम्हाला सांगतो. आता कोण म्हणतंय? स्वतः नारायण नारदांना सांगतात की तू ब्रह्मन, तू आता ऐक. आणि हे कोणी सांगितलं की हे धर्मराजांनी सांगितलेलं आहे, हा इतिहास आहे, ही कथा आहे. तर मग ते काय सांगतात की पूर्वीच्या काळी स्वयंभुव मनूंचे पुत्र. आपण सगळं चर्चा करू की सटवीनं नेला कैसा नाही असं जे म्हटलं आहे. म्हणजे कसं आहे की सटवाई काय करते? तुमच्या जर नशिबात नसेल, तुमच्या जर कर्मात नसेल तर जन्मल्या किंवा पोटात असतानाच तुमचं आपत्य घेऊन जाते. म्हणून म्हणते नाथ महाराजांचं उपरोधिक प्रमाणे आपण ते समजून घेऊ. सटवीनं नेला कैसा नाही. सटवी त्याला कशी काय घेऊन गेली नाही. म्हणजे कसं होतं की इथं
अलंकार कसा वापरलाय, रूपक कसं वापरलंय बघा, की भक्ती जर नसेल तर तो पशु आहे, तर अशा पशुला जन्माच्या आधी सटवाई कशी काय घेऊन गेली नाही असं नाथ महाराज म्हणतात. पण आपल्याला इथं सटवाईचं कार्य काय आहे, की दुर्भाग्यी लोक जे आहे, ज्यांच्या कर्मामध्ये अपत्य नाही, पुत्र नाही, अशा लोकांसाठी ही सटवाई त्यांची बाळं घेऊन जाते असं त्याचं सांगितलं. कथा ही थोडीफार अंशाने तशीच त्याच भागाने आहे असं त्यांना म्हणायचं आहे. आता बघा, राजा प्रियव्रतश्चासीत स्वयंभुव मनोसुतः योगींद्रो नेहवद्भार्या तपस्या सुरत सदा. स्वयंभुव मनूंचा पुत्र असणारा हा राजा, काय त्याचं नाव, प्रियव्रत. प्रियव्रत हा जो स्वयंभू मनूंचा पुत्र जो होता, त्याला काय होतं की लग्न करायची त्याची इच्छा नव्हती. तो सदा तपश्चर्येमध्ये रत असायचा, त्याचं आणि पूर्णतः ब्रह्मलीन वगैरे असायचा. त्यामुळं तो संसारामध्ये त्याची आसक्ती नव्हती. तरीही मनू महाराजांच्या सक्तीमुळं किंवा त्यांच्या इच्छेमुळं, पितृ आज्ञेपुढं त्यांचं काही न चालल्यामुळं त्यांनी विवाह केला. विवाह केल्याच्या नंतर जेव्हा त्यांचा राज्याभिषेक झाला स्वयंभू म्हणूनच्या नंतर, महाराज प्रियव्रत गादीवरती आले आणि राज्याभिषेक झाला, तर बरेच वर्ष लोटले त्यांना पुत्रप्राप्ती किंवा अपत्यच त्यांना झालं नाही. मग ते असं झाल्याच्या नंतर ते फार चिंतित झाले. मग आता करायचं काय, म्हणून त्यांनी काय केलं, आपल्या कुलगुरूंना त्यांनी बोलवल्यानंतर त्यांनी पुत्रकामेष्टी यज्ञ केला. पुत्रकामेष्टी यज्ञ केला आणि यज्ञाचं खूप मोठं समारंभ करून आणि खूप ब्राह्मणांना बोलवून, खूप ऋषीमुनींना बोलवून त्यांनी अन्नदान वगैरे केलं. आणि त्याच्यानंतर शेवटच्या पूर्णाहुतीच्या वेळेला भगवान अग्निदेव प्रकट झाले. चरूपात्र घेऊन त्यांना चरूपात्र दिलं. चरू दिल्याच्या नंतर त्यांनी मग राणी साहेबांनी ते चरू ग्रहण केलं. गर्भधारणा राहिली. गर्भधारणा झाल्याच्या नंतर असं म्हणतात की 12 महिने त्यांना गर्भ राहिला. 12व्या महिन्यामध्ये जेव्हा त्या प्रसूत झाल्यानंतरचं वर्णन आहे ते काय म्हणतात बघा. तसं सुशाव सा ब्रह्मन कुमारम कनकप्रभम सर्वावयव संपन्नम. त्यांना कसा मुलगा झाला, कुमारम कनकप्रभम, सोन्यासारखा तेजस्वी असा सुंदर मुलगा झाला. आणि कसा झाला, सर्वावयव संपन्न असा त्यांना मुलगा झाला. पण मृतम उत्तार लोचनम, पण तो मेलेला होता आणि डोळे त्याचे उलटे डोळे होते. हे बघून सगळ्या तिथल्या ज्या स्त्रिया होत्या, ज्या नारी होत्या तिथं त्या राणीसाहेबांच्या सेवेतल्या, सगळ्याजणी घाबरल्या. तन्दृष्ट्वा रोद सर्वा नार्यश्च बांधव स्त्रिया मूर्छामवाप तन्माता पुत्रशोकेन भूयसा. आणि राणीसाहेबांना म्हणजे त्या बालकाच्या आईला असं मृत बालक बघून मग त्यांना मूर्छाच आली आणि ते बेशुद्ध होऊन पडल्या. मग काय झालं, राजा स्वतः मग म्हणले आता मला कोणाला काही बोलवायचं नाही, कोणाला काही सांगायचं नाही. राजा स्वतःने त्या बाळाला असं धरलं आणि श्मशानाकडे गेला. श्मशानात गेल्याच्या नंतर श्मशानम चयव राजा गृहीत्वा बालकम मुने रुरोध च तत्र कांतारे पुत्रम कृत्वा वक्षसी. त्याने काय केलं की आता, आणि त्याला त्या बाळाचा अंतिम संस्कार करावा असं राजाला वाटत नव्हतं आणि ते त्याच्याकडे बघून रडायला लागला. मग त्याच्यामुळे रडता एवढं त्याला दुःख झालं की त्याचं दुःख करता करता त्यांनी काय बघितलं, एतस्मिन् नंतर तत्र विमानांच ददर्शसः. त्यांनी काय बघितलं की आकाशामध्ये एक विमान आहे आणि शुद्ध स्फटिक संकाशम मणिराज विनिर्मितम. ते विमान कसं आहे, शुद्ध अशा स्फटिकाप्रमाणे शुभ्र, पांढरं शुभ्र असं ते विमान आहे. आणि कसं आहे, मणी आणि वेगवेगळ्या प्रकारच्या ध्वजांनी युत असलेलं ते विमान त्या स्मशानाच्या समोर तिथं दिसलेलं आहे. मग त्याने काय बघितलं, नाना चित्रविचित्राढ्यम पुष्पमाला विराजितम तेजसा ज्वलितम शश्वत शोभितम क्षौममाससा. त्यांनी काय बघितलं, वेगवेगळ्या प्रकारचे पताके लावले, तर वेगवेगळ्या प्रकारच्या माला होतात. आणि त्याच्यामध्ये काय बघितलं, ददर्श तत्र देवींच कमनीयां समोहनराम श्वेतचंपकवर्णाभाम शश्वत सुस्थिर यौवनाम. ती कशी होती, श्वेतचंपक वर्णाभा आणि सुस्थिर यौवना होती. तिथं स्थिर यौवन असं होतं की कदाही वृद्धत्व न प्राप्त करणारी आणि पांढऱ्या रंगाच्या चाफ्याची जिची कांती होती अशी दैवी त्यांनी तिथं पाहिली. मग काय सांगितलं, ईशधास्या प्रसन्नास्याम रत्नभूषणभूषिताम. अतिशय सुंदर ईशधास्या, अतिशय कोमल हास्य करणारी अशी ती होती. कृपामयीम योगसिद्धाम भक्तानुग्रहकातराम. भक्तांवरती अनुग्रह करणारी ती योगमयी अशी भगवती त्यांना ती दिसते. आणि त्याच्यानंतर प्रपच्च राजा तान दृष्ट्वाम ग्रीष्म सूर्यसमप्रभाम तेजसाम ज्वलिताम शांताम कामदाम
कांताम स्कंदस्य नारद, ती उन्हाळ्यातल्या ग्रीष्म सूर्यप्रसमप्रभाम, उन्हाळ्यातल्या सूर्याप्रमाणे त्याची कांती होती, अशी तप्त कांतीप्रमाणे ती कांता होती, शांत अशी सुंदर आणि स्कंदाची पत्नी असणारी त्या देवीला बघून राजा म्हणाला. राजोवाच का तुम सुशोभने कांते, कस्य कांतासी सुव्रते, कस्य कान्यावरारोहे धन्यमान्याचे योषिताम. हे सर्व स्त्रियांमध्ये धन्य असणारी तू कुणाची पत्नी आहे, कुणाची कन्या आहे, कुणाची पुत्री आहे, कन्या आहे आणि माता कुणाची आहे आणि पत्नी कुणाची आहे असं ते विचारतो. नृपेंद्रस्य वच श्रुत्वा जगन्मंगलचंडिका उवाच देवसेनासा देवानां रणकारिणी. ही जगताची मंगल करणारी अशी ही मंगलचंडिका असणारी देवी म्हणाली की मी देवांची सैन्य रूपिणी असणारी मी देवसेना आहे. काय सांगितलं, देव दैत्यग्रस्तानां पुरा सेना बभुवसा जयं ददौसा तेभ्य देवसेनाच तेनसा. पूर्वीच्या काळी सर्व दैत्यांनी देवतांना ग्रस्त केल्याच्या नंतर जेव्हा मी त्यांची सेना बनले होते म्हणून माझं नाव काय म्हणलं, देवसेना बनाले. असं बऱ्याच ठिकाणी असे काही उल्लेख आहेत की म्हणतात तारकासुराच्या युद्धामध्ये देवांची जी सेना बनलेली होती ती हीच देवसेना जी देवी होती तीही होती. आणि मग पुढे देव श्री देवसेनो वाच ब्रह्मणो मानसी कन्या देवसेना अहमेश्वरी. मी काय कोण आहे, ब्रह्मदेवाची मानसी कन्या आहे मी, देवसेना माझं आसी ईश्वरी मी आहे. सृष्ट्वा ताम मनसंधाता ददौ स्कंदाय भूमिप. ब्रह्मदेवाने मनामध्ये माझं उत्पन्न करून मला मनापासून ते उत्पन्न केल्यानंतर मला स्कंदांना म्हणजे कार्तिकांना मला प्रदान केलं. मातृका सुचविख्याचा स्कंदभार्याच्या सोव्रता. मातृकांमध्ये मी प्रख्यात आहे. मातृकामध्ये आपण जे पुण्य वचनाच्या वेळेला मातृका पूजन करतो की नाही, तथा स्वाहा देवसेना तथा मातरा कुलदेवता असं जे म्हणतात त्यावेळेला, त्या पुण्य वाचनाच्या वेळेला त्याच्यामधली ही देवसेना म्हणजे ही मातृका एक मातृका आहे. काही जण भिंतीवरती सप्तघृत मातृका काढतात, काही जण सुपर्यांनी पूजा करतात, तो वेगळा. त्यातली जी देवसेना आहे ती ही आहे. आणि काय सांगतात, विश्वे षष्ठीत विख्याता षष्ठांशा प्रकृते परा. मी परा प्रकृतीच्या 6व्या अंशापासून मी निर्माण झाल्यामुळं मला षष्ठी असं नाव आहे. त्या षष्ठीचा अपभ्रंश होऊन मराठी वाङ्मयामध्ये मराठी भाषेमध्ये बोलीभाषेमध्ये तिला सटवाई किंवा सटवी असं म्हणतात. मग बघा, अपुत्राय पुत्रदाहम प्रियादात्री प्रियायच धनदाहम दरिद्रेभ्य कर्मेभ्यश्च कर्मदा. मी अपुत्रांना पुत्र देणारी आहे, मी ज्यांना सुंदर पत्नी पाहिजे मी त्यांना पत्नी देणारी आहे, दरिद्रांना मी धन देणारी आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं कार्य हिचं काय आहे, कर्मीभ्यश्च स्वकर्मदा. जे म्हणून जीव असतील त्या सगळ्या जीवांना त्यांच्या कर्माप्रमाणे मी त्यांना कर्मदायिनी आहे, त्यांच्या कर्माचं फल देणारी आहे. ते काय म्हणतात, सुखम दुःखम भयम शोको हर्षो मंगलमेवच संपत्तिश्च विपत्तिश्च सर्वं भवति कर्मणा. सुख असेल, दुःख असेल, भय असेल, शोक असेल, हर्ष असेल, मंगळ असेल, अमंगळ असेल, जे काही असेल, संपत्ती असेल, विपत्ती असेल, जे काही म्हणून तुमच्या वाट्याला जे येतं आहे ते सगळं कशाचं आहे, तुमच्या स्वतःच्या कर्माचं आहे. ते म्हणतात कर्मणा बहुपुत्रश्च. कर्मांमुळेच तुम्ही बहुपुत्र तुम्हाला होतात. वंशहीनश्च स्वकर्मणा. वंशहीन व्हायचं कारण पण स्वकर्मणच आहे. कर्मणा मृतपुत्रश्च कर्मणा चिरजीविनः. कर्मामुळेच मृतपुत्र जन्माला येतो, कर्मामुळेच चिरंजीव पुत्र जन्माला येतो. ते काय म्हणतात, कर्मणा बहुभार्याश्च भार्याहीनश्च कर्मणा. कर्मांमुळेच तुम्हाला बहुभार्या होतात किंवा तुम्ही एकही भार्या तुम्हाला नसते. त्याचं कारण असं आहे. कर्मणा गुणवांश्चैव कर्मणा चांगहीनकः. तुम्ही कर्मांमुळेच गुणवान होता आणि कर्मांमुळेच तुम्ही अंगहीन असे होता. म्हणून कर्मणा रूपवान धर्मी रोगी शश्वत स्वकर्मणा. तुम्ही कर्मामुळे स्वतः रूपवान होता, तुम्ही रोगी जे होता तुम्ही स्वतःच्या कर्मांनीच होता. म्हणून कर्मणाच भवेद व्याधी कर्मणा आरोग्यमेवच. कर्मामुळेच तुम्हाला आरोग्य होतं. हे का सांगतोय मी, म्हणतात सटविश जे तुमचं नशीब लिहिते त्याचं कारण देवी स्वतः सांगते की काय, की कर्मणाच भवेद व्याधी कर्मणा आरोग्यमेवच. कर्मांमुळेच तुम्हाला रोग होतो आणि कर्मच तुमचं आरोग्य ठरवतं. म्हणून हां, आता कर्मावरून सांगतो सगळ्यांना एक सूचना, बाहेर जाताना मास्क न लावणं, गर्दीच्या ठिकाणी जाणं, हे कोणाचं कर्म आहे, कोरोना होणारच तिथं गेल्यानंतर. हां, कर्मणा च भवेद व्याधी कर्मणा आरोग्यमेवच. घरामध्ये बसून सोशल डिस्टन्सिंग बाहेर गेल्यानंतर पाळल्यानंतर सगळे नियम सॅनिटायझेशन वगैरे केल्याच्यानंतर
सर्व गोष्टी पाळल्याच्या नंतर कसं होतं, कर्मणारोग्यमेव च तस्मात् कर्मं परम राजम सर्वेभ्यश्च श्रुतो श्रुतम. सर्व श्रुतींमध्ये, सर्व वेदांमध्ये सांगितलेलं आहे कर्म हेच श्रेष्ठ आहे. कर्म तुमच्या वाट्याला जे काही म्हणून येतं त्यात देवी काही करणार नाही, त्याला तुमचं कर्मच महत्त्वाचं आहे असं ते म्हणतात. इत्यमित्वा सारा देवी गृहीत्वा बालकं मुने. मग त्या बाळाला घेतलं आणि देवी निघाली. चटवीने नेला कैसा नाही. देवी निघाल्याच्या नंतर हा प्रियव्रत रडायला लागला. मग प्रियव्रत रडायला लागल्यानंतर आणि देवीला पुन्हा वारंवार नमस्कार करायला लागतो. आणि मग त्याच्या घसा कोरडा पडला होता आणि शुष्क कंठोष्ट तालुका, हा टाळू त्याची भरून आली होती, सगळं त्याला असं रडू येत होतं. आणि रडून देवीला प्रार्थना करतो की माझ्यावरती दया कर माते, दया कर. शेवटी देवी आहे, ती आई आहे, बरोबर आहे की नाही. त्यामुळे तिला दया आली. तर मग देवी म्हणते त्रिषु लोकेशी त्वं राजा स्वयंभो मनुसुतः मम पूजांच्या सर्वत्र कारयित्वा स्वयं करू तदा दास्यामी पुत्रंते कुलपद्मं मनोहरम. मग तू काय कर, तुझ्यापासून ह्या सगळं ह्याच्या विश्वामध्ये स्वयंभू मुनींचा तू पुत्र आहेस, तर तू माझी पूजा आणि माझ्या पूजेची उपासनेचा प्रसार तू सगळीकडे करायला सुरुवात कर असं ती म्हणते. मग मी तुला हा कुलपद्म, कुलभूषण असा हा तुला मी पत्र देतो. ह्याचं नाव काय ठेवायचं, सुव्रतम नाम विख्यातम गुणवंतम सुपंडितम. नुसता पुत्र नाही, गुणवंत आणि सुपंडित असणारा असा पुत्र आहे. जातीस्मरणच योगेंद्रम नारायण कलात्मकम. भगवान नारायणाच्या कलांशाने हा निर्माण झालेला हा जातीस्मर म्हणजे ह्याला पूर्वजन्माचं भान असलेला असा हा योगींद्र असा सुव्रत नावाचा मुलगा तुला होईल. तो काय होईल, शतक्रतुकरम श्रेष्ठम क्षत्रियाणांच वंदिनम मत्तमातंग लक्षाणाम धृतवंतम बलम बलम. माजलेल्या हत्तीप्रमाणे, मस्तवाल अशा हत्तीप्रमाणे लक्षण असलेला, क्षत्रियांमध्ये सर्वश्रेष्ठ असणारा असा पुत्र तुला होईल. धनिनम गुणिनम शुद्धम विदुषाम प्रियमेवच योगिनाम ज्ञानिनाम चैव सिद्धिरूपम तपस्विनम. कसा असेल, धनवान असेल, गुणवान असेल, शुद्ध असेल, विद्वानांमध्ये प्रियतर असेल असा तो योगिनाम आणि ज्ञानी लोकांना पण प्रिय असेल असा तो मुलगा तुला रूपवान मुलगा प्राप्त होईल असं ते म्हणतात. मग त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की मग देवीनी त्याला तो जिवंत पुत्र असं बळबोलत हात लावून त्या मुलगा जिवंत केला आणि त्याला सगळं व्यवस्थित केल्यानंतर महाराजांना दिलं. महाराजांना दिल्याच्यानंतर महाराजांना आनंद होतो आणि देवीने जी जी काही म्हणून भविष्यवाणी केलेली असते त्यानंतर ते काय म्हणतात की तो मुलगा त्यांना पुन्हा प्राप्त होतो. सर्व प्रजेमध्ये आणि सर्व राजराण्यांमध्ये आनंद होतो. भगवती षष्ठीच्या किंवा सटवाईच्या कृपेने त्यांना ही अपत्यप्राप्ती त्यांना झाली असं ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. हे आख्यान आहे असं आहे ब्रह्मवैवर्तक पुराणाच्या प्रकृतिखंडामध्ये पण हे आख्यान आलेलं आहे. मग सांगायचं तात्पर्य असं आहे, आम्ही बऱ्याच मुलींना, बऱ्याच कन्यांना, बऱ्याच जणांना आम्ही हे सांगितलेलं होतं हे आख्यान. खूप जणींना अनुभव पण आले, पण त्यासाठी तपश्चर्या करणं, उपासना करणं आवश्यक आहे. उपासना काय आहे मुद्दाम मी इथं सांगतो. तुम्हाला काय सांगतं की इथं काय करायचं की शालिग्राम, कलश किंवा वडाच्या झाडाच्या खाली तुम्ही ते चटवाईची पूजा करायला पाहिजे. मग पुतळी बनवून कशाची आपली ते कणकेची पुतळी बनवून त्याची पूजा करा. किंवा ते नाथ महाराजांचं भजन आहे की एक एक दगडावरती दगड रचून त्याच्यावरती पूजा करायची आणि त्याच्यानंतर मग हे करायचं. त्यांनी मग ह्या 9व्या स्कंधाच्या हा 46वा अध्याय आहे, त्याच्यामध्ये त्यांनी तिचा मंत्र सांगितला आहे, ह्रीं षष्ठी देव्यै स्वाहा. हा जो मंत्र त्यांनी सांगितला आहे त्याचं 1,25,000 अनुष्ठान करायचं आहे. या 1,25,000 अनुष्ठानाच्या नंतर दशांश हवन, ब्राह्मण भोजन, तर्पण मार्जन सहित हे सर्व करायचं आहे. मला आठवतं आहे आमची एक भगिनी आहे, त्यावेळेला त्यांनी हे अनुष्ठान केलं होतं. आता मोठ्या घरच्या मुली असतात, त्यांनी हे करणं म्हणजे आमच्यासाठी फार मोठी गोष्ट होती. तर त्यांनी त्या मुलींना, मी नाव घेणार नाही मुद्दाम तिचं, कोल्हापूरच्या आहेत त्या आणि खूप मोठ्या घरच्या सुनबाई आहेत, खूप मोठ्या घरची मुलगी पण आहे आणि फारच मोठं प्रस्थ आहे. तर त्यांना झालेला हा अनुभव जो सांगतात की ताईंनी हे अनुष्ठान केलं होतं आणि मला अजिबात अपेक्षित नव्हतं की ह्या 9 दिवस बसून त्या अनुष्ठान करतील वगैरे वगैरे, पण त्यांनी अनुष्ठान केलं. आणि नेमका त्यावेळेला 8व्या का त्यांच्या काहीतरी 7व्या महिन्यामध्ये अधिक महिना आला, त्यांना हवन करायचं होतं.
अधिक महिन्यामध्ये हवन करायचं का नाही इथपासून सुरुवात होते. तर आम्ही म्हटलं काही काळजी करू नका. शेवटी उपाध्याय गुरुजींनी आम्हाला फोन केला नरसेवाच्या वाडीतून की अहो तुम्ही असं कसं काय सांगते. म्हटलं तुम्ही करा तर काय करायचं तुम्ही. मग संकल्प आम्ही त्यांना सांगितला, विधी वगैरे सगळा सांगितलं आणि हवन वगैरे केलं. त्यांना अतिशय सुंदर रूपवान मुलगा, आज तो 10-12 वर्षाचा आहे, खूप हुशार आहे, खूप सुंदर आहे, कोल्हापूरमध्ये शिकतो आहे, असंच आहे. याच्याशिवाय आणखीन पुण्यामध्ये दोघी तिघीजणी आहेत, दोघी तिघींनी पण ह्याचं अनुष्ठान केलं होतं. तात्पर्य माझं सांगायचं काय, जर तुम्ही अनुष्ठान केलं आणि मी पण इन्फोसिसमध्ये कामाला असताना बऱ्याच माझ्या मैत्रिणी की ज्यांच्यासाठी हे आता तुम्हाला माहिती आहे की ह्या IT वाल्या लोकांचं लाईफ कसं असतं त्याच्यामध्ये, तर बऱ्याच मुलींनी ह्याचं अनुष्ठान केलं, बऱ्याच जणींना ह्याचा फायदा झाला. बऱ्याच जणींनी अनुष्ठान केलं. 9 दिवस निष्ठेने सर्व प्रकारचे नियम पाळून, ब्रह्मचर्य मानसिक सगळं पाळून ह्या जपाचं अनुष्ठान केल्याच्यानंतर, हवन वगैरे विधी केल्याच्यानंतर सगळ्यांना अपत्यप्राप्ती, मुलगा प्राप्ती सगळ्यांना झालेली आहे. असा अनुभव, पण मी याचे प्रॅक्टिकल अनुभव घेतलेले आहेत म्हणून मी तुम्हाला सांगतो. आणि मला असं खूप वाटतं, आणि ह्या सगळ्या जेव्हा बहिणी मला म्हणतात की नाही दादा तुमच्या आशीर्वादाने किंवा माता भगवतीच्या आशीर्वादाने आम्हाला जन्मभराची भाऊबीज आम्हाला मिळालेली आहे, ते ऐकल्यानंतर खूप छान वाटतं. आणि सगळी मुलं मला मामा मामा म्हणून जेव्हा बोलवतात तेव्हा वाटतं की भगवतीची कृपा जेव्हा होते किंवा जेव्हा आपल्या एका बहिणीच्या मुखावरती असा आनंद येतो, सगळ्या जणींना खूप असं छान अनुभव याच्यामध्ये आला. म्हणून मला असं वाटलं की आज हा व्हिडिओ करून हे अपरिचित देवतांचं किंवा ओम ह्रीम षष्ठी देव्याई स्वाहा, अतिशय सोपा मंत्र आहे. निष्ठेने मात्र 9 दिवस तुम्ही 1 नवरात्र 2 नवरात्र 1,25,000 जप करा. भगवती कृपा केल्याशिवाय राहणार नाही. मग असं आहे का जप केला की सोडून दिलं नाही, त्यांच्यापैकी सगळ्याजणी आजही याची 1 माळ रोज करतायत. का, तर माझ्या बाळाचं रक्षण व्हावं म्हणून. खूप आयास केल्यानंतर सुद्धा, खूप प्रयत्न करून सुद्धा जेव्हा अपत्यप्राप्ती होत नसेल तेव्हा भगवतीला आपण शरणागत होऊन, कारण ती कशी आहे, शरणागत वत्सल आहे. कसं आहे, देवीची उपासना कशी आहे की जेवढी उपासना इहलोकासाठी आहे तेवढीच परलोकासाठी सुद्धा आहे. पण कारण ती सगळी पृथ्वी ही सगळी मायेची प्रकृती आहे की नाही. मग आपल्याला इथं सुख पाहिजे. जर दुःख राहिलं तर पुनर्जन्म निश्चित आहे. मग देवी काय, देवी तत्व कसं आहे किंवा शाक्ततत्व असं आहे की उपभोग सर्व गोष्टींचा ह्या जन्मामध्ये इथंच घ्यायचा आणि इच्छा सर्व पूर्ण केल्याच्या नंतरच मग माझ्याकडे येतं, तोपर्यंत नाही. पण प्रारब्धामध्ये ज्या गोष्टी आहेत, मग दुःख जर असेल किंवा एखादा मनामध्ये वासना जर जन्म घेणे लागे, वासनेच्या संगे एखादी वासना, मग कुठलीही वासना, मग पुत्रप्राप्तीची असो, अपत्यप्राप्तीची असो, कुठलीही वासना असो, ती जर कुठली राहत असेल तर मग कशी गती होणार. म्हणून श्रीसुंदरी सेवन तत्पराणाम भोगश्च मोक्ष करस्थैव. मग त्यांनी याच्यामध्ये नंतर तिथं ध्यान दिले. सुपुत्रदाम शुभदाम दयारूपाम जगत प्रसूम श्वेतचंपकवर्णाभां रत्नभूषणभूषितां पवित्ररूपां परमां देवसेनां परां भजे. त्यांनी सांगितले ओम देवसेनायै विद्महे स्कंदप्रियायै धीमहि तन्नो षष्ठी प्रचोदयात, असा तिचा मंत्र आहे. ओम ह्रीम षष्ठी देव्यै स्वाहा असं तिचा मूलमंत्र आहे. अष्टाक्षरं महामंत्रं यथाशक्ती जपेन्नरः तथा तु स्तुत्वाच प्रणमित भक्तियुक्त समाहितः स्तोत्रम सामवेदोक्तम वरम पुत्रफलदकम अष्टाक्षरम महामंत्रम लक्षायोज जपेत ततः. हे देवीचं सामवेदोक्त त्यांनी स्तोत्र याच्यामध्ये दिलेलं आहे. ते म्हणतात की नमो देव्यै महादेव्यै सिद्धै शांतै नमो नमः शुभायै देवसेनायै षष्ठ्यै देव्यै नमो नमः वरदायै पुत्रदायै धनदायै नमो नमः सुखदायै मोक्षदायै षष्ठ्यै देव्यै नमो नमः सृष्टे षष्ठांशरूपायै सिद्धायै च नमो नमः मायायै सिद्धयोगिन्यै षष्ठीदेव्यै नमो नमः सारायै शारदायै च परोदेव्यै नमो नमः बालाधिष्ठातृदेव्यै च षष्ठीदेव्यै नमो नमः कल्याणादायै कल्याण्यै फलदायै च कर्मणां प्रत्यक्षायै स्वभक्तानां षष्ठीदेव्यै नमो नमः पूज्यायै स्कंदकान्तायै सर्वेषां सर्वकर्मसु देवरक्षणकारिण्यै षष्ठीदेव्यै नमो नमः शुद्धस्वत्वस्वरूपायै वन्दितायै नृणं सदा हिंसक्रोधावर्जितायै षष्ठीदेव्यै नमो नमः धनं देहि प्रियां देहि पुत्रं देहि सुरेश्वरी मानं देहि जयं देहि द्विषो जहि महेश्वरी धर्मं देहि यशो देहि षष्ठीदेव्यै नमो नमः देहि भूमिं प्रजां देहि विद्यां देहि सुपूजिते कल्याणं च जयं देहि षष्ठीदेव्यै नमो नमः इति देवीं च संस्तूय लेभिं पुत्रं प्रियव्रतः यशस्विनं च राजेंद्र षष्ठीदेव्या प्रसादतः. ह्या स्तोत्रांनी प्रियव्रतांनी स्तुती केल्याच्यानंतर त्यांना उत्तम असा पुत्र प्राप्त झाला होता. नाथ महाराजांनी पण त्यांचं एक भारुड आहे की नमो आदिमाया भगवती
हरिहर ध्यानाची आकृती चंद्र सूर्य कानी लोळती गळा वैजयंती शोभती बया बैस आली आली रे आली आली रे सटवाई पूजाया आली सटवाई पूजाया आली आली रे सटवाई पूजाया आली सटवाई पूजाया. नाथ महाराजांचं हे 9 ते 10 चरणांचं भारूड त्याच्यामध्ये आहे. त्याच्यामध्ये पांडुरंगाला पंढरीनाथाला स्वतः सटवाई असं त्यांनी संबोधन त्याच्यामध्ये केलेलं आहे. तर ह्या अशा षष्ठीदेवीचा परिचय आज आपण केला होता आहे. इच्छुकांनी ज्यांना कोणाला अनुष्ठान कर त्यांनी हे अनुष्ठान करा. देवी भागवताच्या 9व्या स्कंधातल्या 46व्या अध्यायामध्ये ही कथा येते. आपण सर्वांनी हे करता. ओम नमश्चंडिकायै. ओम श्री मात्रे नमः.